दरम्यान नागपुरातील राडा पूर्वनियोजित होता असं प्रवीण दटकेंनी म्हटलं। राड्यात सहभागी असलेले लोक स्थानिक नव्हते असं दटकेंचं म्हणणं आहे। बजरंग दल विश्व हिंदू परिषदेमुळे दंगल घडली नाही असंही दटकेंनी म्हटलंय। प्रवीण दटके आपल्या बरोबर आहेत। प्रवीण दटके जी काल जी हिंसाचार नागपूरमध्ये घडला त्या हिंसाचारामध्ये महिला पोलिसांच्या अंगावरती हात घालण्यात आला, त्यांच्यासोबत विनयभंग प्रकार घडला असं माहिती समोर येते। विनयभंग प्रकार घडला की नाही अजून ते हे नाही, पण त्या महिलेवर हात घालण्याचा प्रयत्न झाला। सर्व वृत्तपत्रांनी बातमी छापली आहे। कारण हे वेल प्लॅन्ड होतं। एका द्वेषाने करण्याचा प्रकार होता, एका समाजाला टार्गेट करण्याचा प्रकार होता आणि त्यातनं अशा गोष्टी घडल्या आहेत। प्रवीण दटकेजी, पण यंत्रणांना या संदर्भात काही माहिती नाही का? तुम्ही म्हणतात की बाहेरून लोक आली आणि हा संपूर्ण पूर्व दंगल मी म्हणतोय म्हणजे मी ज्या नागरिकांसोबत राहिलो, ज्या नागरिकांसोबत 50-100 वर्ष तिथल्या लोकांनी एकमेकांसोबत घालवले आहेत, कारण त्या सगळ्या मिक्स वस्त्या आहेत। दंगा करणारे ओळखू येऊ शकतात, हिंदूंना मुस्लिम आणि मुसलमानांना हिंदू, पण कालचे दंगाई हे सगळे तोंड झाकून होते, विचित्र होते। एका वेळेला चाकू, तलवार, सुऱ्या, रॉड, पेट्रोल, मातीचं तेल इथपासून त्यांची तयारी होती। ती तयारी अशी होऊ शकत नाही। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्यामुळे ही घटना झाली असं म्हणतात। याच्याशी काही एक संबंध नाही। त्या चौकात आंदोलन नियमित होतात। तो छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे, माझ्या घराच्या 200 मीटरवर आहे, मी रोज असतो तिथे। रोज आंदोलन होतात। त्याचं काहीतरी कारण करून हा धंदा त्यांना करायचा होता आणि तो करण्यात ते काही अंशी सफल झाले। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, टीव्ही मराठी, मुंबई।